एवढी टेस्टी फ्रँकी तुम्ही कधीच खाल्ली नसाल. एकदा घरी ट्राय करून नक्की बघा. त्यासाठी एक कढई घ्यायची आहे. त्यानंतर एक पळी तेल घ्यायचं आहे त्यामध्ये. आता आलं आणि लसूण आपल्याला किसून त्यामध्ये टाकायचे आहे. ते सगळं एकत्र करायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची ती पण एकत्र करायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत. ते पण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची पण टाकायची आहे. ह्या सर्व साहित्य तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहे. त्यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी टाकायची आहे. 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा आहे. ते पण आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे. त्यानंतर बारीक गॅस करून त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे. सर्व मसाले चांगले भाजले गेले की त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकायचा आहे. तो पण आपल्याला चांगला एकत्र करून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. फ्रँकी मसाला करण्यासाठी मॅजिक मसाला घ्यायचा 1 चमचा, अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे, अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे, पाव चमचा मीठ घ्यायचं आहे, पाव चमचा हळद घ्यायचं आहे. ते सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकत्र करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक चपाती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी लावायची आहे. नंतर आपण जो बटाट्याचा मसाला केलेला आहे तो टाकायचा आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली आपल्याला कोबी टाकायची आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये जो मसाला आपण बनवला आहे तो टाकायचा आहे आणि चीज टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपण मायोनीज टाकायचा आहे आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे. हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे. पॅनवर थोडासा बटर टाकून आपल्याला जी फ्रँकी आपण बनवलेली आहे ती आपल्याला फ्राय करायची आहे. दोन्ही साईडनं चांगली फ्राय झालेली आहे. बघा अशी फ्रँकी तुम्ही एकदा घरी नक्की करा. जर तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.